नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपण आज शिरवळ जिमखाना येथे आलेलो आहे. शिरवळ जिमखाना तुमचं बॅडमिंटन कोर्ट. आणि आज आमचं प्लॅनिंग चालू आहे की उद्या शिरवळ ते पुणे सायकल राईड करायचं. त्यासाठी शिरवळ ऑफिसमध्ये, शिरवळ जिमखानाच्या ऑफिसमध्ये सर्व जमलेले आहेत. तो दरी पूल चढून आल्यानंतर थांबायला लागेल. चढताना 3 वेळा थांबायला लागले. मग ते घाट ते पुढे चढून आले की पहिले तिथं थांबू. तिथनं म्हणजे गाडी तिथं थांबायला लागेल आपल्याला. हे स्टॉप गाडीला महत्वाचे ना. गाडीला कुठं कुठं माहिती कसं सांगायचं. नवले ब्रिज चढतो का आपण, नवले ब्रिज संपला की पहिल्या जी चढतो सन सिटी बिल्डिंग संपली की स्वामीनारायणच्या अलीकडे बघितलं येतं थांबायला. सीसीटीचे यायचं सर्व्हिस रोड सोडायचं नाही. त्रास झाला तरी इथं काय माझे फॅन्टम पण घेतो. हा, एक फॅन्टम घ्या एक्स्ट्रा. एक्स्ट्रा सायकल आजयला पण एक घ्यायला सांगू. 2 सायकल एक्स्ट्रा राहू. फर्स्ट एड 2 सायकल एक्स्ट्रा ठेवा. मला एक सांगा, आज रात्री आपल्याला पिकअप कुठे घेऊन आपल्याला त्या दिवशी सारखं सगळं पलटण सारखं आज केलं पाहिजे. 2 गाड्या टाकून देऊ त्याच्यामध्ये. एखाद्याला झोपून यायचं असलं तर, अडचण आली तर. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजची आपली सायकलिंग राईड शिरवळ ते कर्वे पुतळा गो ग्रीन राईड आहे. तर आज पुन्हा एकदा मी जिमखाना मेंबर्स इथं जमलेलो आहे आणि सेम लोकेशन छोटा बोगदा आपलं सुनील सायकल मार्टच्या जवळ. तर आजची राईड गो ग्रीन म्हणजे आपला एन्व्हायरमेंटल अवेअरनेससाठी सगळ्यांनी आज आमचं ड्रेस कोड पण ग्रीन घातलेला आहे. मित्रांनो, आत्ता जस्ट स्टार्ट केलेलं आहे आम्ही राईड. आणि ही आपली व्हॅन, पिकअप व्हॅन. त्याच्यामध्ये आपण जे रिक्वायर्ड साहित्य आहे, जसं की काही ब्रेकफास्ट, काही एक्स्ट्रा सायकल, पाण्याच्या बाटल्या आणि काही ज्या सॅक्स आहेत ज्यांना एक्स्ट्रा सामान घ्यायचे ते या पिकअपमध्ये आम्ही कॅरी करतो आहे. सेफ्टीसाठी ही व्हॅन. जर कुणाला असं वाटलं की आम्ही दमतो आहे वगैरे तर त्यासाठी आम्ही ही पिकअप व्हॅन बरोबर घेतलेली. चला तर बघूया आजची राईड कशी होते. थँक्यू. तर मित्रांनो, सगळ्यांनी राईडला स्टार्ट केलेलं आहे. मागच्या वेळेस मला असं जाणवलं की माईकमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, आवाज येत नाही क्लिअर. कारण मी मोबाईलवरून शूट करतो आहे. मला माहिती आहे तेवढं तुम्ही समजून घेता. पण आता आपण निघालो शिरवळमधून. पहिला स्टॉप आपला किकवी पेट्रोल पंप असेल. किकवी पेट्रोल पंपवरती सगळे परत एकदा एकत्र जमतात. थोडंसं पाण्याचा ब्रेक होतो तिथं आणि तिथून पुढं आपण परत पुढे कंटिन्यू करतो. तर पुन्हा एकदा भेटूया आपण किकवीच्या पेट्रोल पंपावर. आता अजून थोडा अंधार आहे, थोडंसं उशिरा सुरू केलं आहे आम्ही. 5:30 वाजले होते स्टार्ट करायला. तसं आमचं टार्गेट 5 वाजताचं होतं, पण सगळे एकत्र जमायला अर्धा तास उशीर झाला आहे. सो करूया एन्जॉय द जर्नी.
तर मित्रांनो, आता आपण आलो आहे किकवीच्या स्टॉपवर, जिथं आपण पाण्यासाठी ब्रेक घेतो. सगळे इथं जमलेले आहेत, तरी आमची अजून पिकअप आलेली नाही आहे. तर थोडा वेळ आम्ही इथं अजून थांबणार आहे. तर आपल्या शिरवळ जिमखान्याचे सायकलिंगचे प्रभारी श्री देशमुख सर आपल्याला या गो ग्रीन राईडविषयी थोडीशी माहिती सांगते. नमस्कार. शिरवळ जिमखान्याच्या शिरवळ सायकलिंग क्लबतर्फे सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आम्ही शिरवळ सायकलिंग क्लबचे 15-16 एनर्जेटिक मेंबर्स इथं जमलेलो आहोत. आज ही आमची सेंचुरी राईड आहे. आमच्या दृष्टीने हे एक माइलस्टोन आहे. आम्ही आज 100+ किलोमीटर्स डिस्टन्स कव्हर करणार आहोत. यामध्ये 2-3 उद्देश आहेत. एक म्हणजे सायकलिंगचा प्रचार आणि प्रसार. कम्युटिंग करता सुद्धा सायकल हे आम्ही गावागावांमध्ये, आमच्या गावामध्ये सुद्धा हे सगळं करतो आहोत. माझ्या सर्व तरुण आणि मध्यमवयीन मित्रांच्या मदतीने हे सगळं काम चालू आहे. आज आम्ही पुरेशी काळजी घेऊन ही राईड अरेंज केलेली आहे. आमच्याबरोबर एक पिकअप व्हॅन आहे, फर्स्ट एड, हायड्रेशनचं हे, या सगळ्या गोष्टी, आणि आमच्याबरोबर आम्ही 2-3 डॉक्टर्सही आहोत. त्या दृष्टीने सर्व सेफ्टीचा विचार करून आणि सर्व्हिस रोडनी अशी ही सायकल जाणार आहे. जाता जाता आम्ही एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन याबद्दलसुद्धा या प्रसार करू, लोकांची सांगत, लोकांशी बोलत सांगू. प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही जाता जाता ज्या ज्या लोकांशी बोलता येईल त्यांच्याशी बोलत असतो. आणि सर्व तयारीनिशी आम्ही आहोत. आणि हाऊ इज द जोश, हाऊ इज द जोश. थँक्यू. तर मित्रांनो, आता सूर्य उगवला आहे. सो इथून पुढची राईड ही आपल्याला प्रकाशात करावी लागणार आहे. सो लाईटची आता काही गरज नाही. तुम्ही पाहू शकता हा सुंदर सूर्योदय. जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, आता आपण थांबलो आहे चेलाडी इथे, चेलाडी या स्टॉपला. थोडा पाण्याचा ब्रेक, आणि आता आपली पिकअप व्हॅन पण आली. मला रात्री पिकअप व्हॅन दाखवता आली नाही. सो आता आपण बघूया एकदा पिकअप व्हॅनमध्ये आपण काय काय ठेवलं आहे. शॉर्टमध्ये घेऊन टाका. तर याच्यात आपण आपलं सेफ्टीचं साहित्य, म्हणजे एक्स्ट्रा सायकल्स, काही गाद्या पण आहेत, जर कुणाला काही इंजुरी झाली तर आराम करता येईल. पाण्याच्या बॉटल्स, काही केळं ब्रेकफास्टसाठी, आणि काही चिक्क्या वगैरे असं साहित्य आपण घेतलेलं आहे. तर ही पिकअप आहे आपली. हे आपले पिकअप मेंबर्स श्री कोंडे सर आणि चव्हाण सर, आणि आपले ड्रायव्हर. चला तर मित्रांनो, पुढं आपण एक टी ब्रेक घेणार आहे.
आपण आता चेलाडीवरून टोल नाक्याकडे चाललो आहे. थोड्याच वेळात आपण टोल नाक्यावर पोहोचू. चला तर मग बघूया पुढची जर्नी. थँक्यू. तर सर्व्हिस रोडला खूपच सावकाश चालू असा मित्रांनो सायकल, कारण खूपच कमी डिस्टन्स राहतो इथं. सायकल चालवण्यासाठी जागा राहत नाही, गाड्या मागून जोरात येण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता हे ब्रिजचं काम इथं चालू आहे. सो मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण टोल नाक्यापर्यंत राईड केली होती. सो आता आपण तिथून पुढं पुण्यापर्यंत जाणार आहे. तुम्हाला मागचाही ब्लॉग आवडला असेल आणि या ब्लॉगलासुद्धा तुम्ही आवडीने पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असं नाही म्हणत आहे मी. तुम्ही फक्त पहा आणि एन्जॉय करा. शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर
ऐका ऐका, सायकली घेऊन असे इथं तयार राहा. एक म्हणलं की लगेच आत्ताच आपण गोव्या क्रॉस करून आलो आहे. सगळे सेफली गोव्याच्या पलीकडे आलेले आहेत आणि हा पूर्ण उतार आहे. सो आता आपण पॅन्डली मारायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा काळजीपूर्वक इथून सायकल चालवावी लागते. गाड्यांचा रश खूप आहे, त्यामुळे आम्ही एकदम सावकाश या रोडने चाललेलो आहे. दरी पुलावर आहे. दरी पूल क्रॉस केल्यानंतर नवले ब्रिजला पोहोचू. सायकल पंक्चर झाली लालूची. गाडीत टाकू आपण, तिला दुसरी घेतो परत. आहे की रस्त्यात पंक्चरचा एक नवले ब्रिजच्या खालीच आहे ना, नाही पुढं. सो मित्रांनो, लालू म्हणजे हर्षची सायकल पंक्चर झालेली आहे. सो आम्ही सायकल रिप्लेस करतो आहे, दुसरी सायकल देतो आता सध्या त्याला. पुढे जाऊन पुण्यामध्ये आता पंक्चर काढूया. आपण वारजे ब्रिजवर आहे. वारजे ब्रिजच्या जवळ आलेलो आहे. खूपच ट्रॅफिक असल्यामुळे सगळे एकत्र चाललेले आहेत एका लाईनमध्ये. मित्रांनो, आता आपण वारजे ब्रिज क्रॉस केला आहे आणि पौड रस्त्याकडे चाललो आहे. थोडं पुण्याच्या रस्त्यामध्ये ट्रॅफिक तर असणारच आहे, पण सगळं एकत्र चाललो आहे. पाहूया पुढची जर्नी.
मित्रांनो, तर आता आपण जस्ट कर्वे पुतळा क्रॉस केला आणि आपण किमिया रेस्टॉरंटला पुण्याच्या येऊन थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी. तर ऑलमोस्ट आपली राईड कंप्लीट झाली आणि आम्ही सगळे इथं आलो आहे किमिया रेस्टॉरंटला. आपण आता जाऊया आतमध्ये. सायकल्स आम्ही इथं लावलेले आहेत पार्किंगला. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहे देशमुख सरांच्या घरी, पुण्यातील घरी. पण काही प्रॉब्लेममुळे इथं आम्हाला बाहेर थांबावं लागलं आणि आम्ही रेस्ट घेतली आहे थोडा वेळ. गाडीत मी बसलो आहे, थोडंसं गाडी टाकून आराम करतो आहे. काही लोकांनी सायकल्स आतमध्ये लावलेले आहेत आणि मला वाटतं ते गाडीत बसून थोडा वेळ प्रवास करतील, कारण रिटर्नची जर्नी नवीन कात्रज बोगद्यापर्यंत खूप चढ आहे आणि सिटीतून सायकल चालवणं थोडं रिस्की होतं आहे. म्हणून काही जण गाडीतच बसतील आणि रिटर्न जर्नी करतील. तर आम्ही थोड्याच वेळात रिटर्न जर्नी स्टार्ट करणार आहे. दरी पूल क्रॉस करून पुढे आलेलो आहे, नवीन बोगद्याच्या जवळ आलेलो आहे. थोडंसं काही ज्या सायकल गाडीमध्ये टाकल्या होत्या ते आता काढतायत बाहेर आणि इथून पुढं सगळे सायकलिंग राईड स्टार्ट करतील. थोडं लेट झालं आहे आणि ऊन पण खूप झालेलं आहे, त्यामुळं सगळे थोडे स्लो झालेले आहेत. तर बघूया इथून पुढची राईड कशी होती. एन्जॉय. ते जिमखान्याचे अध्यक्ष शिंदे सर. तर आता राईड एवढी झाली आहे, तुम्हाला काय अनुभव तुमचा किंवा राईडविषयी थोडंसं शिरवळ जिमखान्याच्या अंतर्गत शिरवळ सायकलिंग क्लब यांच्या वतीने आम्ही या वर्षभराची दुसरी सेंचुरी राईड करत आहोत. पहिली जी सेंचुरी राईड केलेली आहे ती फलटण टू शिरवळ आणि शिरवळ टू फलटण अशा पद्धतीने केली आहे. आता ही दुसरी राईड आमची जी आहे ती साधारणपणे पौड रोड ते शिरवळ आणि शिरवळपासून पौड रोड असं दुतर्फा राईड आहे. साधारणपणे 16-17 मेंबर त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचे सायकलिंगचे प्रभारी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या सूचनांनुसार आम्ही ही राईड केलेली आहे. या राईडमध्ये आम्हाला नवीन एक कॉन्फिडन्स आला की आम्ही 100 किलोमीटर कमीत कमी 100 किलोमीटरची राईड तरी सहजरित्या करू शकतो. या राईडमध्ये आमचे तरुण सहकारी प्रशांत, अक्षय व त्याचप्रमाणे अमोल आणि अजय आणि हे बाकी सर्वच माझे सहकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सहकार्य केलं. याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्या राईड अशाच पद्धतीने कराव्यात असे आमचे शिरवळ सायकलिंगचे प्रभारी सन्माननीय देशमुख सर यांना सर्व ग्रुपच्या वतीनं निवेदन करतो. धन्यवाद.
सगळ्यांचे चेहरे एकदमच खुललेले आहेत आणि सगळे पूर्ण केलंय कारण ऑलमोस्ट आम्ही आता 94 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे आणि शिरवळपर्यंत ते 100 किलोमीटर होईल. सो आणि आमचे शिंदे सर हे सायकलिंगला आले नाहीत पण नंतर येऊन आम्हाला जॉईन केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. लालूची सायकल पण रिपेअर झाली आणि पुण्यापासून शिरोळापर्यंत त्यांनी रिपेअर्ड सायकलवरतीच राईड केलेली आहे. खूपच मस्त वातावरण झालेलं आहे, ढग भरून आलेत, त्यामुळं सावली पडली आहे, त्यामुळं आम्हाला उन्हाचा एवढा त्रास होत नाही आहे. आम्ही पोचलो सारोळ्याला. ऑलमोस्ट आता राईड कंप्लीट झाली, तरीसुद्धा आमच्या मनात एक इच्छा होती थोडासा तरी पाऊस पडावा, पण बघूया नशिबात असेल तर थोड्या वेळाने पडेल. पण निसर्ग खूपच सुंदर झाला आहे, तुम्ही पाहू शकता, छान ढग भरून आहे आणि मस्त सावली पडली. तर मित्रांनो हे बघा आपल्यासोबत 60 इयर्स क्रॉस केलेले मेंबर्स आपल्यासोबत सायकलिंग करतात. थँक्यू मित्रांनो, आपण हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिलं. असंच आमच्यासोबत जॉईन करत राहा आणि आमचे ब्लॉग पाहत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. तर आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.